मोहोळ तालुक्यातील मौजे चिंचोली काठी येथील कथित अतिक्रमण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। गावातील श्री मारुती उद्धव भोसले यांनी गायरन जमिनीवर कथित बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मोहोळ पोलीस परीक्षक, निरीक्षक तसेच ग्रामपंचायत चिंचोली काठी यांना लेखी निवेदने देण्यात आली आहेत। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित अतिक्रमणांमुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला असून महसूल विभागाने तात्काळ स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास तहसील कार्यालय मोहोळ येथे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या निवेदनावर मोहोळ पोलीस ठाणे, पंचायत समिती मोहोळ आणि तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी 3 ऑगस्ट 2026 रोजी प्राप्तीची नोंद घेतली आहे। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी चिंचोली काठीला गायरान जमीन 144/1 या गटात उभा आहे। या गटात गायरान जमीन असताना देखील काही नागरिकांनी इथं अतिक्रमण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात एवढं कंपाऊंड बांधलेलं आहे, पूर्ण कंपाऊंड बांधलेलं आहे, पूर्ण अतिक्रमण आहे। सगळं जवळजवळ 4 ते 5 एकरांचं अतिक्रमण केलेलं आहे। हे तात्काळ हटवावं अशी मागणी मी आज मान्य जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे केलेली आहे। आता शासकीय गायरान जमीन ही सुरक्षित राहिली पाहिजे। शासनाची जमीन आहे, सुरक्षित राहणं काळाची गरज आहे। परंतु यांची मला तर वाटतंय की काय अधिकाऱ्यासंग लागेबांधी आहे का? एवढी जमीन गायरान जमिनीवर तर धाडसाना कंपाऊंड बांधलं जातंय, तरी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ याच्यावर दखल घ्यावी आणि 6 तारखेपर्यंत ही पूर्ण अतिक्रमण पाडावं असं मी पत्रात नमूद केलेलं आहे। जर यांनी अतिक्रमण नाही हटवलं तर 6 तारखेला मोहोळचे आमचे तहसील कार्यालयात मी आत्मदहन करणार आहे। ह्याला जबाबदार पूर्ण प्रशासन राहील ही माझी प्रशासनाकडे विनंती आहे। का तर ही गायरान जमीन आहे, या जमिनीवर अतिक्रमण कुणाला करता येत नाही, परंतु कसं काय अतिक्रमण केलं आहे, बांधकाम केलं आहे, हे तात्काळ हटवावं हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।